यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। सरस्वती बुक कंपनी व आदर्श विद्यार्थी प्रकाशन पुणे प्रस्तुत श्री कैलासाचे दिव्य दर्शन। फोटोग्राफी व संशोधन श्री रमेश कुंदूर। निर्मिती सहाय्य श्री कृष्ण ढोरे। हजारो वर्षांपासून हिंदू धर्मामध्ये कैलास पर्वत हा पवित्र पर्वत मानला जातो। कैलास पर्वतावर भगवान श्री महादेव, माता पार्वती, श्री गणेश यांचे वास्तव्य असल्याचे आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये वाचायला मिळते। कैलास पर्वताचे दर्शन घेणे, त्याची परिक्रमा करणे आणि पवित्र मानसरोवरात स्नान करणे या अत्यंत दुर्लभ गोष्टी आहेत। कैलास पर्वत हा चीनच्या ताब्यातील तिबेट प्रांतात आहे। हिंदू धर्मियांप्रमाणे तिबेटियन लोकही कैलास पर्वताला पवित्र मानतात। या पर्वताला फक्त परिक्रमा करता येते, परंतु पर्वतावर पाऊलही टाकता येत नाही। सरस्वती बुक कंपनी च्या श्री रमेश कुंदूर यांनी जून 2013 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा केली। यावेळी त्यांनी काढलेल्या फोटोंचे बारकाईने निरीक्षण केल्यावर काही अचंबित करणाऱ्या गोष्टी नजरेस आल्या आणि मग त्यांना वाटलं, आपण पाहिलेल्या कैलास पर्वतावरील या अमूल्य दैवी सौंदर्य आविष्काराचे दर्शन आपण सर्वांना करून द्यावं। म्हणूनच हा प्रयत्न। श्री कैलासाचे अंतरंग पुस्तक व डीव्हीडीचा प्रकाशन सोहळा। स्वागतोत्सुक श्री रमेश कुंदूर। श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभहस्ते। प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री रामचंद्र देखणे, संत साहित्य। माननीय श्री उल्हासदादा पवार, माजी आमदार। डॉक्टर श्री ज्ञानेश्वर तांदळे, संत साहित्य। कैलासाचे अंतरंग प्रकाशन सोहळा दिनांक 16 जून 2016। स्थळ टिळक स्मारक, पुणे। स्वामींच्या आगमनाप्रित्यर्थ श्री बसव रमेश कुंदूर। जगद्गुरु स्वामी शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते श्री कैलासाचे अंतरंग या पुस्तिकेचे व डीव्हीडीचे प्रकाशन। श्री रमेश कुंदूर माननीय संत साहित्यक डॉक्टर श्री रामचंद्र देखणे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करताना संत साहित्यक माननीय श्री ज्ञानेश्वर तांदळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करताना माजी आमदार माननीय श्री उल्हासदादा पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करताना तेलंगणाचे माननीय श्री ओमसाई यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करताना श्री कैलासाचे अंतरंग या पुस्तिकेचे व डीव्हीडीचे प्रकाशन वेळी उपस्थित मान्यवर
आपण श्री कैलास पर्वताकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या बाजूस पाहूया. या प्रतिमेमध्ये श्री महादेवाची प्रतिमा आपणास अगदी स्पष्ट स्वरूपात दिसते. डोक्यावर जटा, कपाळावर भस्माचे पट्टे, त्यावर महादेवांचा तिसरा डोळा, सरळ नासिका, मुख, हनुवटी इत्यादी आपणास स्पष्टपणे दिसून येतात. श्री महादेवाच्या या प्रतिमेमध्ये हनुवटीजवळ बारकाईने पाहता मृत माणसांच्या कवट्या अस्पष्ट स्वरूपात दिसतात. या प्रतिमेमध्ये श्री महादेवांच्या याच प्रतिमेजवळ श्री हनुमानाची सुंदर छायाकृती दिसते. या प्रतिमेमध्ये श्री महादेवाच्या डाव्या गालाजवळील बर्फाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची संपूर्ण शेंद्री रंगातील उभी प्रतिमा किंचित बर्फातून चालत आल्यासारखी भासते. पितांबर नेसलेली अत्यंत नयनरम्य अशी श्री गणेशाची प्रतिमा एखाद्या कुशल चित्रकाराने रेखाटल्यासारखी वाटते. या प्रतिमेमध्ये आपल्या डाव्या बाजूस पाहिले असता पुन्हा भगवान महादेवाची प्रतिकृती दिसते. मस्तक, एक डोळा, नाक व तोंड, हनुवटी सारे अगदी स्पष्ट दिसते. या प्रतिमेमध्ये डावीकडील कोपऱ्यात नागराजाने वेढलेल्या शिवलिंगाचे दर्शन होते. या प्रतिमेमध्ये आपल्या उजव्या बाजूस श्री गणेशाची भव्य प्रतिमा आपणास दिसू लागते. अगदी शांत मुद्रा असलेल्या श्री गणेश प्रतिमेचे संपूर्ण निरीक्षण केल्यावर डोक्यावरील मुकुट, कपाळावरील गंध, अर्धवट मिटलेला डोळा, एकदंत, सुपासारखे कान दिसतात. मात्र या कानाची रचना पाचफणी नागासारखी आहे. शांत मुद्रेतील श्री गणेश ही प्रतिमा अतिशय विलोभनीय दिसते. यामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या गणेशाच्या कानाजवळ एका छोट्याशा पारदर्शक गणपतीचे दर्शन घडते. परंतु त्यासाठी डोळसपणा आणि मनाची एकाग्रता मात्र महत्वाची आहे. या प्रतिमेमध्ये आपणास गोमातेचे दर्शन घडते. मस्तक, डोळे, तोंड, कान नागपुडी इत्यादी अत्यंत सुबक आणि रेखीव आहेत. या प्रतिमेमध्ये पद्मनाभ मंदिरातील निद्रिस्त श्री भगवान विष्णूचे दर्शन होते. या प्रतिमेमध्ये बर्फामध्ये रेलून उभी असलेली श्री गणेशाची भव्य प्रतिमा आपणास दिसू लागते. पितांबर नेसलेला वस्त्र विभूषित श्री गणेश, तसेच त्यांच्या उजव्या हाताला श्री रिद्धी देवता व डाव्या हातावर सिद्धी देवता बसलेली दिसत आहे. अतिशय गौरवर्णी असलेल्या या मोहक रूपातील देवतेचे मुकुटापासून पायापर्यंतचे दर्शन अतिशय आश्चर्यकारक परंतु विलोभनीय आहे.
या प्रतिमेमध्ये बर्फातील एका वाघाचे रूप दिसते. वाघाने जबडा उघडलेला आहे आणि त्याच्या उघडलेल्या जबड्यात शिवलिंग आणि त्या शिवलिंगावरील जटाधारी, कपाळावर भस्म, वाढलेली दाढी अशा सूक्ष्म स्वरूपातील श्री महादेवाची प्रतिमा स्पष्ट दिसते. ती पाहताना आपण खरोखरच नतमस्तक होतो. या प्रतिमेमध्ये तळहातावर शिवलिंग घेतल्याचे दिसत आहे. तळहात आणि बोटे अगदी स्पष्ट स्वरूपात दिसतात. या प्रतिमेमध्ये श्री कैलास पर्वताच्या अगदी मध्यभागी श्री शिवलिंगाचे पुन्हा दर्शन घडते. शिवलिंगावरील डोळे व नागाची प्रतिमा आपणास उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घडवतात. या छायाचित्रामध्ये डोक्यावर मुकुट, मळवट भरलेले कपाळ, नाक, डोळे व कर्णभूषणे घातलेले कान, शांत भाव असलेल्या स्वयंभू रेणुका मातेचे दर्शन होते. या प्रतिमेमध्ये शिव पार्वतीची प्रतिमा अत्यंत सुंदर आहे. श्री महादेव पद्मासनात बसलेले दिसत आहेत व माता पार्वती महादेवांपुढे नतमस्तक झालेल्या दिसत आहेत. महादेव त्यांना आपल्या उजव्या हाताने आशीर्वाद देत आहे. पण ही प्रतिमा भक्तियुक्त आणि शोधक दृष्टीने पाहिल्यासच स्पष्ट स्वरूपात दिसते. या प्रतिमेमध्ये गुलाबी रंगाची छटा असलेली महादेवाची सुंदर प्रतिमा दिसते. जवळ आडवा पडलेला त्रिशूळ जणू काही एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या कुंचल्यातून रेखाटल्यासारखी ही प्रतिमा भासते. या प्रतिमेमध्ये होळीने 5 गणपती बसलेले दिसतात. श्री गणेशाच्या डोक्यावरील मुकुट, मस्तक, डोळे, सोंड असे सारे काही अगदी स्पष्ट दिसतात. या प्रतिमेमध्ये कैलास पर्वतावर जसे वारंवार श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन होते, त्याचप्रमाणे श्री हनुमानाचीही अनेक रूपे बघायला मिळतात. अतिशय निरागस अशा हनुमानाचे दर्शन होते. निद्रिस्त अवस्थेत असलेल्या हनुमानाच्या कपाळावर, कानाच्या पाळीवर, गालावर वारकरी लोक ज्याप्रमाणे गंध लावतात, त्याप्रमाणे हनुमानाच्या चेहऱ्यावर गंध लावलेले दिसते. बर्फाची चादर ओढून शांतपणे झोपलेल्या हनुमानाचे रूप. हनुमानाचे हे रूप पाहून तुम्हाला प्रयागराज येथील बडे हनुमानाची नक्कीच आठवण करून जाईल. या प्रतिमेमध्ये अस्पष्ट रूपातील श्री हनुमानाची प्रतिमा दिसते.
या प्रतिमेमध्ये त्रिमूर्ती श्री दत्ताची अत्यंत विलोभनीय छायाकृती आपणास दिसते. या प्रतिमेमध्ये नवनाथांपैकी श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन होते. अशी संपूर्ण वेशभूषा, केशभूषा, कपाळावर भस्म, वस्त्र, छाटी, भिक्षापात्र असे श्री मच्छिंद्रनाथाचे रूप आपल्याला दिसते. मच्छिंद्रनाथांच्या अगदी शेजारी श्री पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडते. डोक्यावर मुकुट, कटीवर हात व कानात मत्स्याकृती कर्णफुले असलेले श्री विठ्ठलाचं दर्शन आपल्याला घडते. या प्रतिमेकडे एकाग्र चित्ताने पाहिल्यास त्याच शेजारी एक प्रतिमा बर्फात झोपलेल्या साधू महाराजांची, तर दुसरी प्रतिमा खेडेगावातील एखादे बालक डोक्यावर टोपी घालून अंगावर घुंगडी पांघरून अगदी शांत झोपल्यासारखे दिसते. त्या बालकाचा चेहरा सुद्धा अगदी निरागस वाटतो. या प्रतिमेमध्ये अत्यंत आधुनिक पद्धतीची केशभूषा असलेल्या, हसऱ्या चेहऱ्याच्या अत्यंत सुंदर अशा स्त्री रूपाचे दर्शन घडते. या प्रतिमेत श्री शंकर महाराज आणि श्री साईबाबांचे एकत्रित दर्शन घडते. चेहरा पूर्णपणे शंकर महाराजांचा, तर वेशभूषा व बैठक श्री साईबाबांची असे एकत्रित दर्शन घडते. या प्रतिमेमध्ये आपणास पुन्हा श्री गणेशाच्या 2 प्रतिमा एकत्रित बसलेल्या दिसतात. या प्रतिमेमध्ये साधू महाराजांचे स्पष्ट रूप दिसते. उंच चेहरा, बांधलेल्या जटा, डोळे, नाक, ओठ, पांढरी शुभ्र दाढी अशी ही प्रतिमा दिसते. ती प्रतिमा पाहून महाभारतातील भीष्माचार्यांच्या चेहऱ्याची आपणास आठवण येते. या प्रतिमेत पर्वताला रेलून बसलेल्या भगवान श्री महादेवांच्या प्रतिमेचे सुंदर रूप, डोक्यावरील चंद्रकोर, कफनी घातलेल्या या महादेवांची प्रसन्न मुद्रा आपले लक्ष वेधून घेते. कैलास पर्वतावरील या प्रतिमेत श्री महादेव व तुळजाभवानी यांचे शिवशक्ती रूपाचे दर्शन घडते.
येथे शेषनाग अतिशय स्पष्ट रूपात दिसत आहे. या प्रतिमेमध्ये शिवगणाचे एक जोडपे गुडघ्यावर हात टेकवून एकमेकांकडे निवांतपणे पाहत बसलेले दिसत आहे. या प्रतिमेमध्ये एका हातात शस्त्र आणि पाठीवर ढाल बांधून युद्धासाठी सज्ज झालेली देवता लांडग्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. तिच्या मागे घोड्यावर स्वार झालेले सैनिकही दिसून येत आहेत. या प्रतिमेमध्ये एका खडकावर प्रथम श्री गणेश, मधोमध आपले दोन्ही पाय जमिनीवर टेकवलेले श्री महादेव, शेजारी माता पार्वती व श्री कार्तिकेय असा भगवान महादेवांचा सर्व परिवार एकत्र बसलेला दिसत आहे. श्री कैलास पर्वतावरील एका बर्फाच्छादित मंचकावर निद्रिस्त अवस्थेत श्री भगवान महादेव दिसत असून त्यांच्या शेजारी केसांत पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा माळलेल्या माता पार्वती उजव्या कुशीवर शांत मुद्रेने पहुडलेल्या दिसत आहे. श्री महादेव व माता पार्वतीच्या चरणांजवळ श्री गणेश उजवा पाय डाव्या मांडीखाली ठेवून आपला डावा पाय मंचकावरून खाली सोडलेले दिसत आहे. ही प्रतिमा खरोखर अतिशय दुर्लभ आहे. अशी प्रतिमा पाहून निसर्गाच्या कल्पकतेपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. ही अगदीच अनोखी प्रतिमा आहे. माता पार्वतींनी परिधान केलेली पांढरी शुभ्र साडी स्पष्टपणे दिसते. केस मोकळे सोडलेले असून एका मंचकाला टेकून त्या उभ्या असलेल्या दिसत आहेत, तर भगवान श्री महादेवांनी माता पार्वतीला मागून विळखा घातलेला दिसत असून श्री महादेवांची हनुवटी माता पार्वतीच्या डाव्या खांद्यावर टेकविलेली दिसत आहे. श्री बाल गणेशाची ही प्रतिमा आहे. मुकुटधारी श्री बाल गणेश मूषकावर स्वार झालेले दिसत आहे. मूषकही द्वेषाने धावत असल्याने श्वास घेण्यासाठी त्याने तोंड उघडे ठेवलेले दिसत आहे. श्री अष्टपाद, कैलास पर्वताची दक्षिण बाजू, जैन लोकांची पवित्र भूमी, प्रथम जैन तीर्थंकर आदिनाथ वृषभदेव यांची निर्वाण भूमी. अशा प्रकारे कितीतरी विविध प्रकारच्या प्रतिमा या पर्वतावर दिसून येतात. श्री रमेश कुंदूर यांना कैलास पर्वतावरील जे प्रतिमा रूपाचे दर्शन झाले ते आपणास दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न. आपण जर श्रद्धायुक्त अंतःकरणाने व डोळसपणे पाहिले तर कदाचित आपणास देखील यापेक्षा वेगळ्या प्रतिमांची प्रचिती येऊ शकेल. आपण आतापर्यंत ज्या ज्या प्रतिमांचे देवदेवतांचे दर्शन घेतले ते अत्यंत आश्चर्यकारक, गूढ परंतु सत्य आहे. या सर्व प्रतिमा निसर्ग निर्मित आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. हजारो वर्षांपासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देवदेवतांची रूपे आपल्या मनात ठसलेली आहेत. त्याच रूपातील देवदेवतांचे दर्शन आपणास या छायाचित्रातून प्रत्यक्ष घडते. हा केवळ योगायोग नसून पवित्र कैलास पर्वतावर देवदेवतांचे अधिष्ठान होते हे या छायाचित्रांवरून सिद्ध होते. या सर्व गोष्टींकडे अंधश्रद्धेने न पाहता डोळसपणे पहा. आजच्या विज्ञान युगात अशा प्रकारे हे दर्शन घडणे ही सुद्धा एक महाआश्चर्याची गोष्ट आहे.
माननीय श्री पंडित वसंतराव गाडगे यांच्या शुभहस्ते व माननीय श्री दिलीपराव देशमुख धर्मादाय उपायुक्त तसेच डॉक्टर पांडव आयोडीन मॅन यांच्या उपस्थितीत माननीय डॉक्टर देगलूरकर ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक व माननीय कुलपती डेक्कन कॉलेज पुणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन। प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पंचांगकर्ते माननीय श्री मोहन राव दाते सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी व माजी आमदार माननीय श्री विश्वनाथ अण्णा चाकोते। श्री कैलासाचे अंतरंग प्रदर्शनाचे दीप प्रज्वलन करताना माननीय आमदार ॲडव्होकेट श्री राहुल डिकले व इतर मान्यवर। जगद्गुरु विश्वराध्य गुरुकुल जंगम मठ काशी यांना श्री कैलास दर्शनाचा फोटो व चित्रमय पुस्तक भेट दिले व याबद्दल सविस्तर माहिती दिली। अयोध्येचे जिल्हा पोलीस कमिशनर श्री पवन पांडे यांच्या हस्ते कैलासाचे अंतरंग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। श्री यशवंत कुलकर्णी व शरयू नदीची नित्य आरती पूजा करणारे महंत श्री शशिकांतजी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे यांना प्रदर्शनातील छायाचित्रांची विस्तृत माहिती देताना श्री रमेश कुंदूर, सारसबाग गणपती मंदिर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त माननीय श्री रमेश भागवत श्री रमेश कुंदूर यांचे वस्त्र देऊन सन्मान करताना माननीय आमदार व मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील व इतर कार्यकर्ते प्रतिमाचे बारकाईने निरीक्षण करताना सोबत श्री रमेश कुंदूर, श्री कैलास दर्शन माझ्या आयुष्यातील अत्यंत सुखद प्रवास। शरीराने प्रवास केला आणि अंतरंग शिवशंभूच्या दर्शनाने पावन झाले। आतापर्यंतच्या मला ज्या प्रतिमांचे दर्शन झाले त्या सर्व प्रतिमा पवित्र श्री कैलास पर्वतावरील होत्या। पवित्र कैलास पर्वताची परिक्रमा करताना माझ्या मस्तकावर श्री महादेवांनी कृपाहस्त ठेवला आहे। त्यामुळे मला श्री कैलास पर्वताकडून जी ऊर्जा मिळाली आहे त्या ऊर्जेतून आणि श्री महादेवांच्या कृपाशीर्वादाने ज्या ज्या ठिकाणी निसर्गाचे फोटो काढले त्या त्या ठिकाणच्या फोटोंतून प्रत्यक्ष श्री गणेश भगवान महादेव आणि पंचमुखी हनुमान प्रकट झालेले आहेत। फोटो काढताना मी निसर्गाचे फोटो काढीत असतो, डोंगर, पर्वत, झाडी, जंगल इत्यादींच्या। मी काढलेल्या फोटोंचे काही दिवसांनी बारकाईने निरीक्षण करण्याचा मला जणू छंद लागला आहे। त्या निरीक्षणातूनच अतिशय आश्चर्यकारक स्वयंभू प्रतिमा त्या फोटोतून प्रकट होऊन माझ्या नजरेसमोर साकारतात। आजच्या विज्ञानयुगात फोटोतून प्रतिमा दृष्टीस पडणे ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे, परंतु हे सत्य आहे। मी कोणी संतमहात्मा अथवा जपतप करणारी व्यक्ती नाही।
मी एक साधारण सांसारिक व व्यावसायिक व्यक्ती आहे. निसर्गामधून प्रकट झालेले श्री महादेव, श्री गणेश, श्री पंचमुखी हनुमान, नृसिंह अवतार व कालीमाता. नोव्हेंबर 2019 मध्ये पूर्वांचलला म्हणजे 5 सिस्टरला जाण्याचा योग आला. मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय ही पूर्वेकडील 5 राज्ये अतिशय निसर्गसंपन्न आहेत. मणिपूर, नागालँड, आसाम करून अरुणाचल प्रदेशकडे निघालो. अरुणाचलमधील तवांग हे शहर बौद्ध विहारासाठी प्रसिद्ध आहे. तवांगपासून साधारण 25 ते 30 किलोमीटरवर संगस्टेर लेक, माधुरी लेक सरोवर हे निसर्गरम्य व चहूबाजूने डोंगरव्याप्त असे ठिकाण आहे. तलावाला लागूनच एक मोठा डोंगर आहे. फोटोग्राफी करताना मी त्या डोंगराचे देखील फोटो काढले. 2 ते 3 दिवसांनंतर त्या फोटोचे मी बारकाईने निरीक्षण करताना मला स्वतः माझ्या नजरेवर विश्वास बसेना. फोटोमधून प्रत्यक्ष श्री नृसिंह अवतार, पंचमुखी हनुमान व श्री गणेशाची अनेक रूपे मला दिसली. मी मनोमन भारावून गेलो. त्यानंतर पुन्हा त्या फोटोचे बारकाईने निरीक्षण केले असता डोंगराच्या अगदी अंगठ्याएवढ्या जागेत एक प्रतिमा मला दिसून आली. मी ती प्रतिमा झूम करून पाहिली आणि त्या नैसर्गिक शिल्पकाराला विनम्रतेने वंदन केले. त्या प्रतिमेमध्ये मांडी घालून बसलेले बालगणेश आहेत. त्यांच्या शेजारी व्याघ्रांबर परिधान केलेले, जटा मोकळ्या सोडलेले प्रत्यक्ष भगवान श्री महादेव दिसत आहेत. श्री महादेवांच्या खांद्यावर सन्मानाने विराजमान झालेले नागराज त्यांच्या डाव्या खांद्यावरून पुढे येत श्री गणेशाच्या मस्तकावर छत्रधारी स्थितीत असल्याचे दिसते. तसेच बालगणेशाच्या अगदी पाठीमागे 2 पायांवर उंच उभा असलेला गजराज हत्ती आपणास दिसत आहे. पुढील 2 पाय उंच करून उभा असलेल्या गजराजाचे कान व मस्तक अगदी स्पष्ट दिसत आहे. गजराजाची सोंड देखील बालगणेशाच्या मस्तकावर सावली धरल्यासारखी दिसत आहे. असे दुर्लभ दृश्य पाहताना कुणालाही नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. या सर्व प्रतिमा संपूर्ण स्वयंभू आहेत. अरुणाचल प्रदेशामधून परत मेघालयात येताना मेघालयातील घनदाट जंगले पाहून तेथील झाडाझुडपाचे फोटो काढले. नेहमीच्या सवयीनुसार त्यांचे निरीक्षण करत असताना मला त्या झाडाझुडपांमध्ये एका सुंदर स्त्रीसदृश्य रूपाचे दर्शन झाले. उंच उभा चेहरा, कपाळावर कुंकू, आकर्षक केशरचना, कानात सुंदर कर्णभूषणे पाहून प्रथमदर्शनी कालीमातेचे स्मरण झाले. त्याच प्रतिमेशेजारी दुसरी एक प्रतिमा दिसली. ती प्रतिमा एका चेटकिणीची असावी अशा दिसत होती. या अशा विविध स्वयंभू प्रतिमा मेघालयाच्या जंगलात दैवी शक्तीचा वास असल्याची ग्वाही जणू देतात. 3 मार्च 2019 मध्ये आम्ही काही मित्रमंडळी तिरुपती दर्शनासाठी गेलो होतो. तिरुपती गावामध्ये श्री कपिलतीर्थ कपालेश्वराचे अतिशय भव्य व पुरातन असे हे मंदिर आहे. मंदिराच्या समोरील भागात पाण्याचा एक कुंड आहे. कुंडाच्या शेजारी एक उंच खडका डोंगर आहे. त्या डोंगरातून वाहत येणाऱ्या धबधब्याचे पाणी या कुंडात जमा होते. आम्ही मार्च महिन्यात गेलो होतो. डोंगर अगदी कोरडे व शुष्क झालेले होते. मला डोंगरांची भव्यता आवडली म्हणून मी त्याचे फोटो काढले. अंतर्यामी असलेली उत्सुकता म्हणून मी 2 ते 3 दिवसांनंतर त्या फोटोचे निरीक्षण केल्यानंतर त्या फोटोत स्वयंभू पंचमुखी हनुमानाचे स्वरूप प्रकट झालेले मला आढळले. मला आश्चर्याचा धक्का बसला. आजच्या युगात स्वयंभू प्रतिमा प्रकट होणे ही खरोखरच अवाक करणारी बाब आहे. मला या स्वयंभू पंचमुखी हनुमानाचे दर्शन घडले. हे मी माझे भाग्य समजतो. पुढे मी मित्रमंडळींसोबत नर्मदा परिक्रमेला गेलो होतो. प्रत्येक दिवशी पहाटे नर्मदा नदीवर स्नान करून सायंकाळी दुसऱ्या गावी मुक्कामाला आम्ही जात असे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा हे एक टुमदार गाव, नर्मदा परिक्रमेतील एक महत्त्वाचे ठिकाण. आम्ही सायंकाळी प्रकाशा गावातील धर्मशाळेत थांबलो. त्या धर्मशाळेजवळच 2 शिवमंदिरे होती. आम्ही सर्वजण दर्शनासाठी गेलो. दुसऱ्या शिवमंदिराच्या शेजारील टेकडीवर आम्ही गेलो तेव्हा मला 2 मोठ्या शिळा दिसल्या. मी नेहमीच्या सवयीने त्यांचे फोटो काढले. नंतर सवयीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सूक्ष्म निरीक्षण केले असता त्या शिळांवर प्रत्यक्ष स्वयंभू श्रीगणपती प्रकट झालेले दिसले. सप्टेंबर 2022 मध्ये मी व माझ्यासोबत असणारे माझे स्नेही आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगची यात्रा करण्याचे ठरविले. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मंदिराच्या मागील बाजूला ब्रह्मगिरी पर्वताचे भव्य रूप पाहावयास मिळते. मी नेहमीच्या सवयीनुसार ब्रह्मगिरी पर्वताचे फोटो काढले. 1 ते 2 दिवसांनंतर फोटोचे निरीक्षण करताना मला त्या फोटोमध्ये प्रत्यक्ष श्रीगणेश, श्री महादेव व श्वान अशा अनेक प्रतिमा दिसून आल्या. मी अगदी भांबावून गेलो. मनःपूर्वक नतमस्तक झालो. श्री गणेशाचे व श्री महादेवाचे असे वारंवार दर्शन होणे म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या व माझ्या पूर्वजांच्या पुण्यसंचयामुळे मला लाभलेले हे दर्शन फळ आहे असे समजतो. बरोबर 1 वर्षानंतर ऑगस्ट 2023 मध्ये नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठी श्रीकैलासाचे दिव्य अंतरंग प्रदर्शन आयोजित केले होते.
प्रदर्शनामध्ये ब्रह्मगिरी पर्वताचे व त्यामध्ये श्री गणेश, श्री महादेव व श्वान अशा प्रतिमा असलेली डिजिटल लाइटिंगची फ्रेम भेट देण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला गेलो. मंदिराचे विश्वस्त श्री स्वप्नील शेलार यांना ती फोटो फ्रेम भेट म्हणून दिली असता त्यांना देखील खूपच आश्चर्य वाटले. त्यांना मी मंदिराच्या मैदानात घेऊन गेलो. तेथून मला मागील वर्षी ज्या ठिकाणी श्री महादेव दिसले होते पुन्हा त्याच ठिकाणी श्री महादेवांची प्रतिमा त्यांना दाखविली. तेथील विश्वस्त, पुजारी, सेवेकरी यांना ते पाहून अत्यंत आश्चर्य वाटले. 1 वर्षानंतर देखील श्री महादेवाची प्रतिमा स्पष्ट रूपात सर्वांना दिसत होती. विश्वस्त व पुजाऱ्यांनी त्वरित मंदिरातून रुद्राक्षाची माळ आणून माझ्या गळ्यात घातली. मी अगदी भावनाविवश झालो. माझ्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. श्री महादेवांचा कृपाशीर्वाद मला मिळाला. या सर्व प्रतिमांमध्ये परमेश्वराचे अस्तित्व निसर्गाच्या अणुरेणूत कणाकणात भरलेले आहे. हे या सर्व प्रतिमांमधून जाणवते. आजच्या विज्ञान युगात परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारी अनेक उच्च शिक्षित मंडळी आहे. त्यांना या प्रतिमांच्या दर्शनाने परमेश्वराचे अस्तित्व दिसून येईल. त्यामुळे आस्तिक आणि नास्तिकच्या दोलायमान स्थितीत असलेल्यांना देवी शक्तीची जाणीव होऊन त्यांची सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. जगात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळत चालला आहे. अत्याचार, दुष्कृत्ये वाढलेली आहे. सर्वांच्या मनात या दैवी प्रतिमांच्या दर्शनाने सकारात्मकता वाढून त्यांच्यातील दुष्ट विचार हळूहळू नष्ट व्हावेत अशी सदिच्छा आहे आणि ते होतील असा विश्वासही आहे. अशा सद्धेतूने या प्रतिमा आपल्यासमोर आणण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न आहे. अंती शिवशंभूंचा कृपाशीर्वाद. जय श्री शिवशंकर. नमामामी शंकर. शिव शंकर शंभो. हर हर महादेव. बम बम बोले.